जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुसज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। कर्मोपासनज्ञानविवेकवैराग्यदायिने राम हनुमद्रूपाय रामदासाय वै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमस्कार। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सर्व श्रोत्यांना सादर जय रघुवीर। सद्गुरु तत्व या विषयाचं आपण चिंतन करत आलेले आहोत। सद्गुरूंची लक्षणं पाहिल्यानंतर श्रोत्यांच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की सद्गुरूंना न आदी आहे ना अंत आहे। ज्याला आदी नाही अंत नाही त्याला मध्यही असत नाही, ते अखंड एक स्वरूप असे आहे। पण सद्गुरू आणि सद्गुरू तत्व हे अनादी अनंत जरी असलं तरी सद्गुरू तत्व या विषयावरची प्रवचन मालिका जशी सुरू झाली तशी ती कधीतरी थांबणार आहेच। 1 जुलै या दिवशी आपण प्रारंभ केला आणि 31 जुलै म्हणजे उद्या आपण थांबणार आहोत। त्यामुळे आजचं जे चिंतन आहे ते उपांत्य प्रवचन म्हणून आपण पाहणार आहोत। सद्गुरूंच्या लक्षणांचा आपण अभ्यास केला गेली काही दिवस। त्यामध्ये त्यांचं ज्ञान, विवेक, वैराग्य, भक्ती, स्वधर्म कर्म, साधना, भगवत कथा, अध्यात्म निरूपण, श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा आदी अनेक विषयांचा आपण उहापोह केला। आणि याच्यातून सद्गुरू हे किती महान आहेत, भव्य दिव्य आहेत याचा अनुभव करण्याचा आपण प्रयत्न केला। समर्थांच्या सांगण्याची पद्धत ही ते दोन्ही बाजू मांडतात हे अभ्यासकांना माहीत आहे। जसे सद्गुरू असतात तसे असद्गुरू देखील असतात। म्हणजे जे सद्गुरू नाही आहेत, असद्गुरूचे दोन अर्थ। उत्तम साधक आहेत, त्यांना काही अनुभूतीसुद्धा आहे, पण अजून ते सद्गुरू पदावरती पोहोचलेले नाहीत। पण त्या अवस्थेमध्ये पारमार्थिक काही अनुभव आल्यामुळं आपण सद्गुरू झालो की काय असं जर त्यांना वाटायला लागलं तर त्या अर्थानंही ते असद्गुरू ठरतात। आणि दुसरे तर असतात, ते तर बुवाबाजी करणारेच लोक असतात, ते तर पक्के असद्गुरू आहेत। सद्गुरू या अर्थानं आपण जे चिंतन केलं, आज आपण सद्गुरू नसणाऱ्यांचं पण सद्गुरू असल्याचा भास करणाऱ्यांबद्दल थोडं चिंतन करूया। याचं कारण असं आहे की पुरातन काळापासून स्वतः सत्पुरुष नसताना मी तसा आहे असं भासवण्याचा प्रयत्न होत आलेला आहे। त्याही काळामध्ये त्या लोकांचं निराकरण करावं लागलं संतांना। आजच्याही काळात तीच परिस्थिती आहे। म्हणून सद्गुरू कसे असतात याचं चिंतन करता करता आपण बुवाबाजीपासून कसं वाचावं याचं थोडक्यात आज चिंतन करू। आज आपण चिंतनामध्ये कथात्मक भाग थोडा जास्त घेणार आहोत। म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीतून आपल्याला बुवाबाजीबद्दलही कळेल आणि संत सत्पुरुष सद्गुरू कसे असतात याचंही एखाद दुसरं आपण उदाहरण पाहू। मनाच्या श्लोकांमध्ये फार
उत्तम पद्धतीचे 2 श्लोक येतात. त्याच्यामध्ये बुवाबाजी करणाऱ्या लोकांबद्दल समर्थांनी उल्लेख केलेला आहे आणि त्यांच्यामुळं आपलं हित होणार नाही, त्यांना शरण जाऊन आपलं हित होणार नाही, हे आपल्याला त्यांनी बजावलेलं आहे. समर्थ म्हणतात, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नभे मुक्तिदाता. श्रीराम. नभे चेटकी चाळकू भक्तिमंदू, नभे उन्मतू वेसनी संग बाधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू. ज्याला ज्ञान झालेलं आहे तोच श्रेष्ठ असा साधू आहे, जो मोक्ष देणारा आहे तोच खरा सद्गुरू आहे, तोच संत सत्पुरुष आहे. पण हे चेटूक करणारे, चुंबक म्हणजे लोकांना आकर्षित करणारे, वशीकरण करणारे असे जे लोक असतात, किंवा स्वतःच्या वक्तृत्वाच्या जोरावरती लोकांना प्रभावित करणारे असतात, किंवा काही सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या असतात, विशिष्ट प्रकारच्या देवतांना त्यांनी प्रसन्न केलेलं असतं आणि त्या सिद्धींच्या जोरावर ते चमत्कार घडवतात आणि त्या चमत्कारांना पाहून डोळे दिपलेले मंदबुद्धीचे लोक त्यांना खरेखुरे संत साधू सद्गुरू मानायला लागतात. त्यामुळं अशा लोकांपासून स्वतःचं संरक्षण करणं फार आवश्यक आहे, हे समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. आपण एक उदाहरण पाहूया. संपूर्ण भारत भ्रमण करून समर्थ रामदास स्वामी रामरायांच्या सांगण्यानुसार महाराष्ट्रात जे आले ते सर्वप्रथम त्यांना सांगण्यात आलं होतं की कृष्णा नदीच्या तीरावर तुमचं कार्य आहे. तर कृष्णेचा उगम कुठं आहे, तर तो आहे महाबळेश्वरमध्ये. समर्थांनी विचार केला की आपण महाबळेश्वरापासूनच सुरुवात का नको करायला आपल्या कार्याची. त्या काळामध्ये महाबळेश्वराचं स्थान हे क्षेत्र या अर्थानं आणि तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होतं. सध्या त्याची अवस्था काय आहे आपण जाणता. ब्रिटिशांच्या काळापासून त्याला हळूहळू पर्यटनाचं क्षेत्र म्हणून विकास, तथाकथित विकास त्याचा करण्यात आला. आता त्याला विकास म्हणायचं की काय हा परत प्रश्नच आहे, आणि आम्हीसुद्धा त्याला त्याच दृष्टीनं पाहायला लागलो. एवढे आपण भक्तिमंद झालो. सध्या तिथल्या क्षेत्र असणाऱ्या भागाला क्षेत्र महाबळेश्वर म्हणतात, आणि उरलेलं जे महाबळेश्वर आहे ते नवीन आहे जणू काय त्यांच्या दृष्टीनं. आणि 99% लोक ह्या नवीन महाबळेश्वरामध्ये चंगळ करण्यासाठी जातात, आणि त्या क्षेत्राचं स्थान तसंच राहून गेलं. समर्थांच्या काळात तसं नव्हतं. ते क्षेत्र म्हणूनच पाहिलं जात होतं, तीर्थ म्हणूनच पाहिलं जात होतं. तर समर्थ त्या भागामध्ये विचरण करत होते, कार्य प्रारंभ करायचं आहे आता, आणि त्यांचा नावलौकिक बऱ्यापैकी तिथं पसरायला सुरुवात झाली होती. त्या ठिकाणी नाथ परंपरेचा एक साधक किंवा एक तपस्वी म्हणून आपण राहत होता, आणि काही सिद्धी त्याला प्राप्त होत्या, आणि त्याच्याबरोबर एक शिष्यमंडळ पण होतं. आणि त्याच शिष्यमंडळांनी सांगितलं की रामदास स्वामी नावाचे एक सत्पुरुष सध्या महाबळेश्वरात आहेत. त्यांच्या कानावर समर्थांचा लौकिक गेला होता. हनुमंताचे, रामरायांचे भक्त आहेत आणि धर्मकार्य करतायत, इथंपर्यंत त्यांना कानावर लौकिक गेला होता. आणि नेमकं त्या दिवशी तेच रामदास स्वामी त्या भागातून कुठल्या तरी दिशेला चालले होते. शिष्यांनी येऊन सांगितलं, महाराज महाराज, समर्थ रामदास स्वामी येत आहेत. लगेच हे नीटनेटके बसले, आवरावरी करून. गुरु आहेत ना, आता स्वतःला मानलेलं आहे गुरु. सगळे शिष्यमंडळी आहेत.
त्यांना काय वाटलं की आपला नावलौकिक ऐकून रामदास स्वामी आपल्यालाच भेटायला येत आहेत. पण रामदास स्वामी त्यांना भेटायला येत नव्हते. ते त्यांच्या चिंतनामध्ये, मारुतीरायांच्या चिंतनामध्ये असंच चालले आणि ते पुढे निघून गेले. तर शिष्यांनी सांगितलं, अहो ते तर पुढे निघून चाललेले आहेत, आपल्या आश्रमात येत नाही आहेत. त्यांनी सांगितलं, अरे ओरडून बोलव त्यांना. त्यांनी मोठ्याने ओरडून बोलवण्याचा प्रयत्न केला, पण वेगात मारुतीरायांचं स्मरण करत वेगात चाललेले रामदास स्वामी बरेच दूर तोपर्यंत गेले. शिष्यांनी सांगितलं, त्यांनी ऐकलं नाही, मागंही वळून पाहिलं नाही. हे ऐकून ह्या साधूला, आता साधू म्हणायचं की नाही हा प्रश्नच आहे या माणसाला, आपण एक म्हणू तपस्व्याला, उपासकाला क्रोध आला. मला मान देत नाही म्हणजे काय? जिथं मानापमानाचा विषय आला तिथंच सद्गुरुत्व नाही हे सिद्ध झालं. त्याला राग आला. तो म्हणाला, रामदासा मला टाळून पुढे जातोस काय? आता बघ माझा प्रताप काय आहे ते. आणि म्हणून त्यांनी मंत्रसिद्धीतून नागपाश केला तयार, अत्यंत विषारी नाग. आणि तो नागपाश रामदास स्वामींवर सोडला. त्यांची पाठ असताना बरं का, ते पुढं चाललेले आहेत. रामदास स्वामींना ह्याच्यातील काहीही माहीत नाही. त्यांनी मुद्दाम ह्याचा आश्रम टाळला असंही म्हणता येत नाही. पण ते त्यांच्या अवस्थेमध्ये, चिंतनामध्ये मारुतीरायांचं चिंतन करत करत पुढे चालले होते. ह्याला राग आला, मला टाळून हा जातोच कसा पुढं, असं त्याला वाटलं. आणि त्यांनी तो नागपाश समर्थांवर सोडला. आणि तो नागपाश आता समर्थांच्या अंगाभोवती वेटाळला जाणार, कारण ते नागदंश करत असतात. इतक्यात एकदम भुभुक्कार करून मारुतीराय प्रगट झाले समर्थांच्या मागच्या बाजूला. ते पुढंच चाललेले आहेत, त्यांना यातलं काहीच माहीत नाही आहे. आणि मारुतीराय प्रगट झाले. त्यांनी तो नागपाश हातात धरला आणि उलटा फेकला. ज्यानं तो सोडला होता त्याच्या अंगावरती फेकला. आता मारुतीरायांनी फेकलेला नागपाश आहे. जसं अमोघ बाण रामरायांबद्दल आपण म्हणतो, तसं मारुतीरायांचं पण अमोघ म्हणजे व्यर्थ न जाणारा असा तो शस्त्राचा किंवा अस्त्राचा आपण म्हणू तो आघात आहे. आणि तो नागपाश ज्यांनी रामदास स्वामींवर फेकला होता त्यालाच विळखा घालून दंश करायला लागला. त्या नागपाशामध्ये अनेक नाग असतात आणि ते विळखा घालून दंश करायला लागले. आता त्याच्यातून त्याला सुटताही येईना, मंत्राचा उपयोग होईना नागपाश सोडवण्यातून, कारण तो उलटलेला आहे पाश. शिष्य घाबरले. त्यांनी त्याच अवस्थेमध्ये त्यांच्या अंगामधील रक्त एकतर विळख्यामुळं आणि सापाच्या दंशामुळं, नागांच्या दंशामुळं झालेल्या विषाच्या परिणामामुळं ते काळे निळे पडायला लागला. तो जो कोणी उपासक होता त्यांनी तशीच खूण केली आणि त्यांना बोलवा म्हणाला, नाहीतर मी मरणार आहे. ते धावत गेले आणि रामदास स्वामींच्या पाशी गेले आणि लोटांगण घातलं. ते म्हणाले, आपण कोण? ते म्हणाले की तुम्हाला आम्ही हाका मारल्या पण तुम्ही आला नाहीत. आमच्या गुरु महाराजांनी आपल्यावर नागपाश सोडला, मारुतीरायांनी तो झेलला आणि त्यांच्यावर परत फेकला. आता ते नागपाशात अडकलेले आहेत आणि काही क्षणामध्ये ते मरतील अशी अवस्था आहे. आपण कृपा करा आणि आमच्या आश्रमात या. समर्थ लगबगीनं त्या आश्रमामध्ये आले. त्यांची अवस्था मरणासन्न पाहिली आणि मारुतीरायांची त्यांनी प्रार्थना केली की मारुतीराया, शेवटी काही असलं तरी हा उपासक आहे, चूक झाली त्याची, त्याला क्षमा कर, त्याला अभय दे. अशी समर्थांनी प्रार्थना केल्यानंतर आपोआप ते नाग सुटले आणि निघून गेले. मग हळूहळू हा मनुष्य भानावरती आला आणि जेव्हा तो ठीक झाला त्यावेळेला त्यांनी समर्थांचे पाय धरले. तेव्हा समर्थांनी त्याला उपदेश केला, अरे या सिद्धींच्या मागं लागून गुरुत्व स्वीकारणारा तू काय आपल्या शिष्यांच्या पुढे आदर्श ठेवतोयस? हठयोगादी साधनांचा उपयोग, सिद्धींचा उपयोग हा जगत कल्याणासाठी करायचा आहे का स्वतःचा अहंकार जपण्यासाठी करायचा आहे? म्हणून हे सगळं सोडून दे आणि आता रामनामाचा अंगीकार कर, तरच तुझं आणि तुझ्या शिष्यांचं कल्याण आहे. आणि तेव्हा तो समर्थांना शरण गेला, त्यांनी क्षमा याचना केली आणि तो भक्तीच्या मार्गाला लागला.
या सर्व विद्या ह्या कशा वापरायच्या हे पण कळण्यासाठी विवेक लागतो. तामस वृत्तीमुळं त्यांचा दुरुपयोग करण्याची प्रवृत्ती होते, कारण त्या इतरांकडे नसतात. मी कोणीतरी श्रेष्ठ आहे अशी भावना निर्माण होते. त्यामुळं अशा प्रकारच्या साधूंना सद्गुरू मानण्याची चूक आपण करता कामा नये. असाच प्रसंग ब्रह्मचैतन्य महाराजांच्या बद्दलही घडलेला आहे, त्यांच्याबरोबरही झालेला आहे. आणि त्यांनीही ते नागपाश नष्ट केलेले आहेत. आणि त्या नागपाशांना नष्ट केल्यामुळं ज्यांनी त्यांच्यावर ते सोडले होते त्यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे, अशी कथा गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात येते. सांगण्याचा उद्देश असा की ही बुवाबाजी जी चालते त्याचे आपण शिकार होण्याची शक्यता असते, ती होऊ देता कामा नये. आपला जर सद्ग्रंथांचा अभ्यास असेल, सत्शास्त्रांचा अभ्यास असेल, आपण उत्तम पद्धतीनं चिंतन करत असू, जप ध्यान आदी विषय आपण त्यांचा अभ्यास करत असू, चांगल्या लोकांकडून श्रवण करत असू, त्याचं मनन करत असू, तर आपल्या हे लक्षात येईल की ह्या गोष्टींमध्ये अडकण्यात अर्थ नाही आहे. हे मुळात सद्गुरूच नाही आहेत. ज्यांनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तीदाता, तो मुक्ती देऊ शकत नाही. सद्गुरूंचं एक नाव आहे मोक्षपाणी. मोक्षपाणी, पाणी म्हणजे हात. जणू काय मोक्ष नावाची वस्तू त्यांच्या हातात आहे आणि ते द्यायला तत्पर आहेत. घेणाराच सापडत नाही, शोधला तरी सापडत नाही, अशी अवस्था आहे. म्हणून तो मोक्षदाता नाही. ज्याच्याकडे सिद्धी आहे, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, मंत्रशक्ती आहे, संतांकडेही असतं, नाही असं नाही. पण संत हे चमत्कार करत नाहीत, ते घडतात त्यांच्याकडून भगवद इच्छेनं. एखाद्याच्या प्रारब्ध योगामुळं किंवा एखाद्याचा उद्धार करण्यासाठी किंवा एखाद्याची श्रद्धा दृढ करण्यासाठी सुद्धा संत सत्पुरुषांच्या हस्ते भगवंत चमत्कार घडवून आणतो. ज्ञानदेवांनी भिंत चालवली, समर्थांनी मृत मनुष्यास जिवंत केलं, मृत गाईला जिवंत केलं, मृत पक्ष्यांना जिवंत केलं, मृत हरणांना जिवंत केलं, अशा अनेक कथा आहेत. सर्व संतांच्या चरित्रामध्ये असे चमत्कार आहेत ज्याला आपण चमत्कार मानतो. कारण आपल्यासाठी ती विद्या गूढ आहे, त्यांच्यासाठी ती विद्या उघड आहे. पण हे जे चमत्कार आहेत, हे चमत्कार त्यांच्या लेखी चमत्कार नाही आहेत, कारण ते पण काय आहे, एक गूढ विद्येचं शास्त्र आहे. पण हे जे चमत्कार घडतात त्यांच्याकडून, हे हेतुपुरस्सर झालेले नसतात, भगवंताच्या इच्छेनं ते झालेले असतात. ज्ञानदेवांनी भिंत चालवली, ती आयुष्यात एकदाच चालवली. रेड्यामुखी वेद वदवले, ते एकदाच वदवले. रेड्यांची पाठशाळा काढलेली नाही आहे. किंवा प्रत्येक वेळेला अन्य कुठल्या ठिकाणी जायचं असेल तर कुठल्या तरी भिंतीवर बसा आणि चला विमानासारखं, असं त्यांनी केलेलं नाही आहे. समर्थांनी काय एखाद्या स्मशानाच्या बाजूला आपला मठ स्थापन केलेला नाही आहे. मृत व्यक्तीला जिवंत करण्यासाठीचा मठ. माणसाला जाळायचंच नाही, मेलेल्या माणसाला माझ्याकडं आणावं, मी त्याला काहीतरी मंत्र देईन, काहीतरी करेन, देईन म्हणजे मंत्र त्याच्या कानात सांगेन आणि त्याला जिवंत करेन, असं केलेलं नाही आहे. म्हणजे या सिद्धी ह्या संत भगवंताच्या निर्देशानुसार अगदी मोजक्या प्रमाणात वापरतात. पण ज्यांच्याकडे ही वृत्तीच आहे सिद्धींचा सारखा उपयोग करायचा आणि लोकांना वश करायचं, प्रभावित करायचं, तर हे सद्गुरू नाहीत, हे आपल्याला कळलं पाहिजे. अनेक लोक आत्तासुद्धा आहेत, त्यांची नावं सांगण्याची आवश्यकता नाही आहे, आपण ते समजून घ्यायला पाहिजे. समर्थांनी वशीकरणाचा एक फार सुंदर अर्थ सांगितला आहे बरं का. समर्थ काय म्हणतात, लोक विनाकारणच वशीकरण करत बसतात काही काही मंत्रांचा उपयोग करून. समर्थ म्हणतात खरं वशीकरण कोणतं, आपल्या वागण्यातील ऋजुतेमुळं, नम्रतेमुळं, परोपकारी वृत्तीमुळं, सदाचारी वृत्तीमुळं, भक्ती संपन्नतेमुळं, ज्ञानसंपन्नतेमुळं, वैराग्यामुळं, विवेकामुळं इतरांना आपलंसं जो करून घेतो तो खरा वशीकरण करणारा मनुष्य आहे.
माझ्यात जो अंतरात्मा आहे तोच दुसऱ्यामध्येही आहे, त्यामुळं मी इतरांवर प्रेम करावं, त्यांना क्षमा करावी त्यांच्या चुकांबद्दल. स्वतः चूक केली असेल तर त्याबद्दल प्रायश्चित्त घ्यावं आणि दुसऱ्याची क्षमा मागावी, कृतज्ञ असावं. ह्या अनेक सद्गुणांच्यामुळं तो लोकांना प्रिय होतो आणि असा मनुष्य, त्याचा शब्द खाली पडत नाही, लोक त्याचा शब्द झेलण्यासाठी धावून जातात. हे खरं वशीकरण आहे आणि त्याचा आदर्श रामराय आहेत. रामरायांचं चरित्र जर पाहिलं तर रामरायांवर लुब्ध होणारे कित्येक लोक आहेत, कित्येक ऋषीमुनी आहेत. रामरायाला ठेवून घेतात, माझ्या आश्रमात थांब रे असं म्हणतात. भगवंत म्हणतात नाही, मला पुढे जायचं आहे. ऋषींना का रामराय हवेसे वाटतात? त्यांच्या त्या सद्गुणांमुळे हवेसे वाटतात. हे खरं वशीकरण आहे. समर्थांचं सांगणं आहे, जर वशीकरणच करायचं असेल तर तुम्ही जारण मारण उच्चाटन आजी हे जे प्रकार आहेत ह्याच्यातलं करू नका वशीकरण, तर ह्या प्रकारचं करा. सद्गुण संपत्ती वाढवा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. हे रामरायांचे गुण आपल्यामध्ये येऊ द्या. सहज गुण लोकांमध्ये असतात. कुणाचं संगीतामध्ये गती असते तर कुणाची शिल्पकलेत गती असते, कुणाची वक्तृत्वामध्ये गती असते, कुणाची लेखनामध्ये गती असते. काही लोक सहज गुण घेऊन आलेले असतात. पण काही आगंतुक गुण वाढवा, हे समर्थांना सांगायचं आहे. काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची. ह्या पद्धतीनं तुम्ही वशीकरण करा, हे समर्थांचं सांगणं आहे. पण लोक ह्या चुकीच्या मार्गानं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा पारमार्थिक नाश होतो आणि लौकिक त्यांचा जो काही लाभ झालेला असतो तो स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या नाशासाठीच उपयोगी पडतो. त्यामुळं अंततोगत्वा तोही नाशकारीच ठरतो. म्हणून ह्या बुवाबाजीपासून स्वतःचं संरक्षण करा, असं समर्थांचं सांगणं आहे. सद्गुरू असद्गुरू, सच्छिष्य असच्छिष्य असे 4 शब्द रामदास स्वामींनी दासबोधात वापरलेले आहेत. सद्गुरूंची लक्षणं आपण पाहिली. सच्छिष्याच्या लक्षणामध्ये 2 मुख्य गुण आहेत. एक म्हणजे शरणागत भाव, सद्गुरूंबद्दल असणारा शरणागत भाव, आणि दुसरा म्हणजे सद्गुरूंच्या प्रत्येक वाक्याला वेद प्रामाण्य मानून त्यांच्या आज्ञांचंच नव्हे तर त्यांच्या इच्छांना सुद्धा आज्ञास्वरूप मानून ते कार्य करण्याची वृत्ती. ही मुख्य 2 लक्षणं सच्छिष्याची आहेत. तर असं सांगताना समर्थ काय म्हणतात की सद्गुरूमुळं असच्छिष्य सुद्धा सच्छिष्य बनतो. जो सच्छिष्य म्हणायला पात्र नाही आहे, ज्याच्या मनात संशय आहेत, जो कामचुकार आहे, जो गुरुला 100% शरण गेलेला नाही आहे, असा जो असच्छिष्य आहे त्याला सुद्धा सद्गुरू हे सद्गुरू असल्यामुळं त्याच्यामध्ये हळूहळू पालट घडवतात आणि त्याला सच्छिष्य बनवतात. आणि एकदा तो सच्छिष्य झाला की मग त्याला त्याचा पारमार्थिक प्रगतीला प्रचंड वेग येतो आणि तो फार आपली मोठी उन्नती करतो. पण उलट जर बघितलं तर एखादा जर सच्छिष्य असेल तर तो असद्गुरूच्या संगतीत आला असेल तर तो असद्गुरूला सद्गुरू बनवू शकत नाही. सच्छिष्य हा असद्गुरूला सद्गुरू बनवू शकत नाही. याचं कारण काय आहे? तो असद्गुरू स्वतःला सद्गुरू मानत असतो आणि ह्याला शिष्य मानत असतो. त्यामुळे त्याच्या सद्गुणांचा हेवा त्याला वाटायला लागतो आणि ह्याचं काय मी ऐकायचं आहे, हा माझा शिष्य आहे, ह्यांनी माझं ऐकलं पाहिजे, ही वृत्ती त्याच्यामध्ये असते. त्यामुळं असा सच्छिष्य असद्गुरूच्या संगतीमध्ये त्यांचा पालट करू शकत नाही आणि त्याचीही कुचंबणा होते. काही काळानंतर त्याच्याही लक्षात येतं, अरेच्या आपण तर चुकीच्या माणसाच्या नादाला लागलो, आणि तो त्या माणसाची संगत सोडून सद्गुरू शोधण्याच्या मागं लागतो किंवा मग एकांतात जाऊन साधन करायला लागतो. कित्येक लोक कथा, निरूपण, प्रवचन, कीर्तन ह्या माध्यमातून आपल्या वक्तृत्वाच्या प्रभावाने
लोकांना आदरणीय होतात. ठीक आहे, त्यांच्यातील काही गुणांमुळे लोकांनी त्यांचा आदरही करावा, पण तेवढ्यामुळं त्यांना सद्गुरू मानू नये, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अशा लोकांचा जर स्वतःचा वैयक्तिक साधनेचा उपासनेचा पिंड नसेल तर ते त्यांचा पाय घसरण्याची शक्यता असते आणि त्यांना ही प्रसिद्धी पचवता येत नाही. ती त्यांच्या डोक्यात जाते आणि ते स्वतःला हळूहळू गुरु, श्री गुरु, सद्गुरू म्हणून घ्यायला लागतात. आणि अशाच्या नादाला अनेक लोक लागतात आणि त्यांचंही पतन होतं आणि त्या गुरु म्हणणाऱ्यांचंही पतन होतं. म्हणून आपण गेल्या काही प्रवचनांमध्ये ज्या लक्षणांचा अभ्यास केला ती सारखी घोळवली पाहिजेत आपल्या चित्तामध्ये आणि त्याच व्यक्तीला सद्गुरू म्हटलं पाहिजे की सर्व या लक्षणांनी परिपूर्ण असं ते व्यक्तिमत्व असावं, तेच सद्गुरू आहेत. त्या सर्व लक्षणांनी ते युक्त असले पाहिजे. गुरुगीतेमध्ये एक फार सुंदर श्लोक येतो. भगवान शंकर देवी पार्वतींना म्हणतात की गुरुवो बहवस् सन्ति शिष्य वित्तापहारकाः दुर्लभोयम गुरुर्देवी शिष्य संतापहारकः किंवा शिष्य हृत्तापहारकः, असा पाठभेद आहे. त्याचा अर्थ असा की जगात असंख्य गुरु आहेत. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, जे समर्थांनी म्हटलंय तसंच आहे गुरुगीतेमध्ये. गुरुवो बहवस् सन्ति, अनेक गुरु आहेत स्वतःला गुरु म्हणवून घेणारे, सद्गुरू म्हणवून घेणारे. कित्येक तर असे आहेत की 10-15 तर आत्ता असे आहेत की कल्कीचे अवतार आहेत म्हणवून घेतात. आता कल्कीचा अवतार एक आहे की अनेक आहेत, पण स्वतःला कल्कीचे अवतार म्हणवून घेणारे कित्येक लोक समाजामध्ये आहेत सध्या. असे अनेक आहेत. आणि हे काय आहेत? शिष्य वित्तापहारका, त्याचा पैसा कसा मला वापरता येईल, स्वतःच्या सिद्धींचा किंवा स्वतःच्या एका प्रदर्शनाचा असा काही भपका असतो की, आणि हे शास्त्र न वाचलेले असे भोळे भाबडे जे असतात हे सगळे लोक काय होतात, त्याच्या नादी लागतात आणि तो त्यांचा पैसा उकळायला सुरू करतो आणि त्यांना वाटतं मी काहीतरी करून गुरुदेवांची सेवा करतो आहे तर माझ्या धनाचा सदुपयोग होत आहे. हे शिष्याचं वित्त हरण करणारे आहेत. पण शिष्याचा चित्ताचा जो त्रास आहे, हृदयाचा जो दाह आहे, तो नष्ट करणारा अगदी दुर्लभात दुर्लभ असा गुरु असतो, तोच खरा सद्गुरू असतो. शिष्य हृत्तापहारकः किंवा शिष्य संतापहारकः असा तो गुरु असतो. त्याला सद्गुरू म्हणायचं. तो दुर्लभ असतो असं सांगितलेलं आहे. एक उदाहरण पाहूया. एक अत्यंत सात्विक वृत्तीची महिला गोंदवल्यामध्ये ब्रह्मचैतन्य महाराज देहामध्ये असताना तिथं निवासाला होती. दिवसभर भरपूर जप करत असे. पिंडच सात्विक होता, त्यामुळे भरपूर जप मनापासून करत असे. एकदा असं झालं की तिला ताप आला, 1.5-2 वगैरे असा आला असेल ताप, आणि त्यामुळं थंडी वाजून तिचं अंग दुखायला लागलं. तिला साधना करता येईना आणि तो ताप 3-4 दिवस औषधोपचार घेतले तरी तो जाईना. म्हणून ती दुःखी झाली की माझ्याकडून हवं तसं साधन करता येत नाही. हा प्रत्येकाचा अधिकार असतो. वेणाबाईंचं उदाहरण आहे. समर्थांनी त्यांच्यावर रामनवमीचं उत्सवाचं काम सोपवलेलं असताना नेमका त्यांना ताप आला, पण त्या अधिकारी असल्यामुळं त्या स्वतःला रामरायांच्या समोर एका खांबाला स्वतःला बांधून घेत असत दोरीनं, आणि त्या अवस्थेमध्ये त्या जप करत असत, भरपूर अंगात ताप असताना सुद्धा. हा त्यांचा अधिकार होता. पण ह्या सामान्य महिला होत्या, त्या फारच दुःखी झाल्या आणि आपल्याकडून साधन हवं तसं होत नाही. म्हणून त्यांनी निवेदन महाराजांच्या पुढे केलं की म्हणाल्या, महाराज असं असं आहे, 3-4 दिवस झाले ताप भरपूर आहे, त्यामुळं माझ्याकडून काही साधना होत नाही आहे. महाराजांनी सुचवलं, बाई त्याच अवस्थेमध्ये प्रयत्न करा जप करण्याचा, झोपून जप करा, काही हरकत नाही. शेवटी हा ताप आहे, हा तुमचा प्रारब्ध भोग आहे, तो तुम्हीच भोगला पाहिजे.
पण त्या अगदी काळकुळतीला येऊन म्हणाल्या की नाही महाराज, आता सहन होत नाही आहे मला, पण माझा जप होत नाही याचं मला दुःख आहे. म्हणजे त्यांनी सुचवण्याचा प्रयत्न केला, प्रत्यक्षात जरी बोलल्या नसल्या तरी सुचवण्याचा प्रयत्न केला की माझ्या ताप निवारणाचा काहीतरी तुम्ही उपाय करा. शेवटी महाराज आहेत. ते म्हणाले ठीक आहे, साधना करण्यासाठीच तुम्हाला तुमचा ताप उतरवायचा आहे ना, ठीक, काही हरकत नाही, जा तुम्ही परत, तुमचा ताप उतरेल आणि साधना करा. आणि काही क्षणामध्ये त्या त्यांच्या निवासस्थानी गेल्या आणि त्यांचा ताप उतरला ह्याचा त्यांना अनुभव आला. त्यांना खूप आनंद झाला. जप वगैरे सुरू केलं त्यांनी. मग रात्री त्यांना हे कळलं की महाराजांना हुडहुडी भरून ताप आलेला आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की शिष्य संतापहारक, शिष्याचा संताप, संताप याचा अर्थ त्रास, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक असे त्रास सांगितलेले आहेत शास्त्रांमध्ये. आध्यात्मिक म्हणजे स्वतःलाच आधिव्याधीनं ग्रस्त होणं, मानसिक त्रास आणि शारीरिक ताप, रोग वगैरे होणं. अधिभौतिक म्हणजे दुसऱ्यामुळं काहीतरी अपघात होणं, काहीतरी लागणं, या गोष्टी. आणि अधिदैविक आहे, हा तर सूक्ष्मातील विषय आहे, कुठल्या तरी पापाचा परिणाम म्हणून आपल्याला काही भोगावं लागणं, हे अधिदैविक असे ताप असतात. एक उदाहरण म्हणून आपण आध्यात्मिक तापाचं निवारण सद्गुरुदेव कसं करतात हे सांगितलं. त्या दुःखानं महाराजांकडे आल्या, म्हणाल्या महाराज माझा ताप तुम्ही का बरं घेतला? ते म्हणाले बाई, प्रारब्ध तर भोगूनच संपावं लागतं. तुम्हाला मी ते सुचवलं, पण तुम्ही म्हणता की साधन होत नाही आहे, मग तुम्ही नाही, तुमचं साधन व्हावं म्हणून मी तो ताप घेतला. आता तो मी भोगून संपवणार, आता घेतलेला ताप मी तुम्हाला परत देणार नाही. म्हणजे या माध्यमातून सद्गुरू शिष्याला शिकवतसुद्धा असतात की तुम्ही स्वतःची तितिक्षा वाढवा, सहनशक्ती वाढवा. ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात त्या अवस्थेमध्ये साधन करण्याचा प्रयत्न करा, कारण नामस्मरणासारखं साधन आहे हे सर्व अवस्थांमध्ये करता येतं. आपण जर दिवसरात्र नामस्मरण करत असू तर असं सांगतात संत की तुमच्या सुषुप्ती अवस्थेतील म्हणजे गाढ झोपेच्या काळातील नामस्मरण भगवंत करून घेतो किंवा सद्गुरू ते तुमच्यासाठी करतात. आणि असे उदाहरणं भरपूर आहेत. शारदा मातांच्या जीवनामधली उदाहरणं आहेत, गोंदवलेकर महाराजांच्या जीवनात अशी उदाहरणं आहेत. शिष्यांसाठी त्यांनी केलेलं आहे, कारण दिवसभर तो ते कर्म करतोय, साधन करतोय. म्हणजे असे सद्गुरू हवेत, शिष्याचे पैसे उकळणारे नकोत, काहीतरी कारणं काढून शिष्याला फसवणारे नकोत. एक शेवटचं उदाहरण पाहू आणि आजच्या चिंतनाला आपण विराम देऊ. कुठल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कशी फसवणूक होते याच्यासाठी आपण 3-4 कथा पाहत आहोत. एक सरदार त्याच्या पत्नीबरोबर साताराच्या आसपास चाफळच्या प्रांतामध्ये राहत होता. वाडा होता त्याचा मोठा, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये होता, सन्मान होता, मोठा भाविक होता. पण एक दोष होता, फार भोळा होता तोही आणि त्याची पत्नी देखील. भोळा भाव सिद्धी जाव हे फार चुकीचं मत, संतांना ते मान्य नाही. मारुतीरायांचा आदर्श आहे ना, तुकोबा पण म्हणतात ना, मारुतीरायांचा आदर्श मला भक्ती शिकव असं म्हणतात ते. धन्य धन्य हनुमंता, मला भक्तीच्या वाटा दाखवा असं ते म्हणतात. म्हणजे सर्व संतांना हनुमंत प्रिय आहे. हनुमंताचं वर्णन रामदास स्वामींनी काय केलंय? धूर्त वैष्णव गायका. मारुतीराय भोळे भाबडे नाही आहेत, धूर्त वैष्णव गायका. भक्तांनी चतुर असलं पाहिजे, चलाख असलं पाहिजे आणि वेळप्रसंगी धूर्तपणाही दाखवला पाहिजे. भोळे भाबडेपणा त्याच्याकडे नसावा. पण दुर्दैवाने ही दोघं अशी होती आणि त्यांचे एक गुरु महाराज होते. तर भोळ्या भाबड्या लोकांना त्यांच्या दैवानुसार म्हणा, त्यांच्या कर्मानुसार असेच गुरु भेटतात की जे सद्गुरू नसतात. आणि त्यांनी गुरुदेवांची व्यवस्था राखायची म्हणून त्यांना आपल्या वाड्यात आणून ठेवलं होतं. आणि ह्याला कायम कामगिरीसाठी बाहेर जावं लागायचं. भरपूर सलोखा निर्माण झाला तिघांमध्येही.
आणि एक दिवस असा हा कामगिरीला गेलेला असताना आणि बरेच दिवस तो येणार नाही आहे हे कळलं आणि गुरुनी वशीकरण करून त्याच्या पत्नीला वश करून घेतलं. ती तशीही भोळीच होती, ह्याच्याकडे काही सिद्धी होत्या आणि त्यांनी वश केलं. आणि आता त्यांनी काय समजावून सांगितलं की मागच्या जन्मी आपण पती पत्नी होतो, त्यामुळं तू या जन्मी माझ्याशी तोच व्यवहार ठेव. आणि तिला वश केल्यामुळं व्यभिचार सुरू झाला. बरं, तो काळ कसा होता? आजच्या काळाच्या तुलनेत विशेष करून नगरं, महानगरं आणि बृहन्महानगरं यांच्या दृष्टीनं जर विचार केला तर घरांची रचना अशी होती की बैठी घरं असायची, म्हणजे लोक जमिनीला चिकटून असायचे. आजच्या काळामध्ये काय आहे? लोक हवेत असतात, दोन्ही अर्थाने. जमिनीशी संपर्क राहिला नाही, त्यामुळे कुठं कोण काय करतो आहे हे सांगता येत नाही. अत्यंत प्रतिष्ठित अशा भागांमध्ये सुद्धा कोणत्या प्रकारची दुष्कर्म घडत असतील कोणी सांगू शकत नाही. आज अशी परिस्थिती आहे महानगरांमध्ये, बृहन्महानगरांमध्ये. पण तेव्हा बैठी घरं असायची, त्यामुळं दुष्प्रकार असोत किंवा चांगल्या गोष्टी असोत ह्या लवकर लोकांमध्ये पसरायच्या आणि लोकांना कळलं की काहीतरी गडबड सुरू आहे इथं. गावभर चर्चा. बरं, सरदार मोठा आहे, मान्यता प्राप्त आहे, सन्माननीय आहे. आणि जसा तो परत आला तशी त्याच्या कानावर ही गोष्ट गेली. आता हा काय करतोय आमच्या दोघांचं? ती पत्नीही घाबरली, हा तथाकथित गुरुही घाबरला. पण हा भोळा बाबडा वेडा हा काय म्हणतो, गुरुदेव माझं परमभाग्य की तुम्ही माझ्या पत्नीला हे स्थान दिलं. आता मी तिला पत्नी म्हणणार नाही, तर मी काय म्हणणार, गुरुमाता म्हणणार. म्हणून तो दोघांची पूजा करायला लागला. किती भोळेपणा, भाबडेपणा आहे. ह्या गोष्टीच परमार्थाला कमीपणा आणतात. दुसऱ्याचा भोळेपणा हा दुष्ट गुरु असणाऱ्यांचं भांडवल असतं. आणि पाहता पाहता ही गोष्ट समर्थांच्या कानावर गेली. समर्थांचं वास्तव्य त्या काळात चाफळ प्रांतामध्ये होतं. आणि धर्माचा नाश म्हटलं की समर्थांना ते असह्य. रामरायांची आज्ञा काय होती त्यांना? धर्मस्थापना करा आणि करवून घ्या. आपलं कार्य धर्मस्थापना करणं आहे. इथं तर अधर्म बोकाळलेला आहे, आपण ताबडतोब याचं निवारण केलं पाहिजे. म्हणून समर्थ तडक त्या ठिकाणी आले. नेमका त्या वेळेला तो सरदार पुन्हा कुठल्या तरी वेगळ्या कामगिरीवर बाहेरगावी गेला होता. पण समर्थ या गावात आलेले आहेत आणि आपल्यासाठी आलेले आहेत हे जेव्हा त्या दुष्ट गुरु म्हणणाऱ्याला कळलं, त्यांनी तिथून पलायन केलं. कारण समर्थांचं सामर्थ्य त्याला माहीत होतं. लोकांनी विचारलं की तुम्हाला त्यांच्या गुरुला भेटायचं काय? समर्थ म्हणाले, आम्हास त्या थोरवंटासी काहीही कार्य नाही, आम्हास त्या सरदाराशी भेटणे आहे. थोरवंट म्हणजे नीच प्रवृत्तीचा मनुष्य. त्या नीच माणसाशी आमचं काही कर्तव्य नाही आहे. त्या सरदाराशी आमची गाठ घालून द्या. त्यांनी सांगितलं की त्यांचा हा वाडा आहे, सरदार बाहेरगावी आहेत. समर्थांनी त्या ठिकाणी मुक्काम केला त्या भागामध्ये. आणि जेव्हा तो सरदार परत आला त्यानंतर त्याला आणि त्याच्या पत्नीला सदुपदेश केला. ते स्वतः सद्गुरू असल्यामुळं त्यांचा प्रभाव, त्यांचं ज्ञान, त्यांचं वैराग्य, त्यांचा विवेक ह्याच्यामुळे ते दोघंही प्रभावित झाले. आणि समर्थांनी वशीकरणाची जी व्याख्या केली आहे त्याप्रमाणे ते समर्थांना वश झाले, त्यांच्या सद्गुणांवर लुब्ध होऊन. आणि समर्थांनी त्यांना समजावून सांगितलं की सद्गुरू कुणाला म्हणायचं असतं, कुणाला गुरुपद द्यायचं असतं. आणि आपलंसं करून घेतलं, त्यांना अनुग्रहित केलं आणि दोघांनाही सन्मार्गावर आणलं. त्यांच्यातील भोळेपणा हळूहळू कमी करत त्यांना विवेकी बनवलं. हे सद्गुरूंचं कार्य आहे. म्हणून बुवाबाजीपासून आपण स्वतःला वाचवूया. स्वतःतील भोळेपणा ज्यांच्यामध्ये असेल त्या भोळेपणापासूनही वाचूया, विवेकी बनूया. आणि कुणाच्याही गळ्यामध्ये सद्गुरू म्हणून माळ घालायची जी आपली ह्याचा अनुग्रह घे, त्याचा घे, ही जी वृत्ती आहे ह्याच्यापासून स्वतःचं रक्षण करूया. आणि अगदी विवेकानंदांनी ज्याप्रमाणे सद्गुरूंची परीक्षा केली आज, कारण ती गरज आहे, काळाची गरज आहे,
त्याप्रमाणे परीक्षा करूनच देहामध्ये असणाऱ्या एखाद्या खऱ्याखुऱ्या सत्पुरुषांना जर आपल्याला सद्गुरू म्हणून त्यांना म्हणावंसं वाटलं तर त्यांना शरण जाऊया. नाहीतर ज्ञानोबांसारखे, तुकोबांसारखे, एकनाथ महाराजांसारखे, समर्थांसारखे, श्रीधर स्वामींसारखे, टेंबे स्वामींसारखे जे सत्पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांना सद्गुरू मानून आपण साधना केलेली सर्वात उत्तम. सदेह गुरूंना मानू नये असं मी अजिबात म्हणत नाही आहे, पण ह्या सर्व लक्षणांनी युक्त ते आहेत की नाही हे अवश्य तपासावं आणि मगच त्यांना सद्गुरू म्हणावं. किंवा या संतांपैकी कोणाच्या तरी शरण जावं. आपली उन्नती झाल्यानंतर तेच मला सांगणार आहेत की तू ह्याकडं जा, हा तुझा सद्गुरू आहे, किंवा मीच तुझा सद्गुरू आहे असं ते सांगते. मी म्हणजे मी नव्हे, ज्या संतांना आपण शरण जाल ते तुमचे सद्गुरू आहेत. बाह्य रूपाकडे पाहण्याची आवश्यकता नाही आहे, वक्तृत्वाकडे पाहण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचा आचार कसा आहे हे पाहावं आणि त्याला सद्गुरू मानायचं की नाही हे ठरवावं. म्हणून सर्व श्रोत्यांना विनंती आहे की ह्या 12-13 ज्या लक्षणांचं आपण कालपर्यंत चिंतन केलं होतं ते अखंड आपल्या चित्तामध्ये राहू दे आणि एखाद्या सदेह असणाऱ्या व्यक्तीला सत्पुरुष म्हणायचं की नाही हे त्याच्यावर, त्या निकषांवर जोखूनच ठरवलं पाहिजे. या उपांत्य चिंतनाचं, प्रवचनाचं आपण विरामाच्या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वांना विनंती आहे की जे काही श्रवण केलं त्याचं आपण अवश्य चिंतन करावं. उद्या शेवटच्या भागाकडे आपण शेवटचा भाग पाहणार आहोत. सर्वांना वंदन करतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.